हॅलो आईजा ऐक की. अरे ती मोटर चालू झाल्या पण जोडायची कशी काय मला कळना झाले. मला पण इकडे काही कळना झाले. मग आता काय करू? माझं मलाच निस्तरावं लागणार आहे. मग त्या मोटरीचं मी काहीच करू नको? एक काम कर, ही मोटर उचल, जमिनीवर ठेव आणि दगड घाल त्याच्यावर. भावा काय झाले? असं का बोलायला लागलायस? काय बिनसले काय? ऐक संत्या, आपण उद्या बोले. उद्या का? आत्ता सांग. एकदम म्हणलो ना उद्या बोलेत म्हणून. भावा काय मॅटर झालाय काय? कुठं आहेस तू आता? मी तिकडे येऊ? नाही नाही नाही, अजिबात नाही. इकडे यायची काय गरज नाही. तू दुकान बंद कर आणि घराकडे जा. हे बघ, तुला सांगायचं नसलं तर सांगू नकोस, पण तू पहिला शांत हो. संत्या सॉरी, पण आपण आता नको बोलायला. आपण उद्या निवंत बोलू. मला जरासा वेळ दे विचार करायला. हा हा ठेवू मग मी. हा आणि ऐक, ते मशीनचं उद्या बघूयात आपण. हा हा चालते चालते. हे स्पेशल आहे. त्याच्यापेक्षा चांगलं आईस्क्रीम तर रस्त्यावरच्या गाडीवर मिळतं. असं काय बोलताय तुम्ही? आमच्या स्पेशल शेवणी बनवलंय. हे स्पेशल आहे. किती दिवसांचं आहे काय माहिती. चल ग, आपण उगाच थांबलो इथं, टाइमपास करताय. एक तर आईस्क्रीम बनवायची आयडिया मुळात माझी. बरं ठीक आहे, मी हे पण मान्य करतो की ते बिघडलेलं आईस्क्रीम मी टेस्ट न करता कस्टमरला तसंच सर्व केलं. पण ती बिघडलं कोणा बघ? तुमच्यामुळे ना. एवढ्या मोठे शेव बनवताना साधा आईस्क्रीम बनवता येत नाही. अपूर्व, तू हे बघ, तू तुझ्या भावाची बाजू घेऊन इथे बोलायला आली असशील ना, तर प्लीज बोलू नकोस. मला काही एक ऐकायचं नाहीये. अगं हे बुलेट ट्रेन जरा थांबशील का नाही? हे बघ, मी काय दादाची बाजू घेऊन बोलायला नाही आलोय. उलट मलाच तुझं म्हणणं पटलंय. दादाला का नाही खरंच कळत नाही बघ. लयच निष्काळजीपणा करत असतो. नेहमीच आहे त्याचं. बरं, मी सांगितलेलं कधीच ऐकायचं नसतं. स्वतःच खरं करायचं असतं. आणि मग सगळ्यांना मी कशी चुकीची आहे हे सांगत बसला. पण स्वतःची चूक लक्षात नाही आली. म्हणून मी त्याला म्हणत असते, दुकान सांभाळ, हॉटेलकडे लक्ष द्यायला आम्ही आहोत. पण ऐकेल तो विजय कसला ना. अपूर्व, अगं दादाला नाही कळत एवढं हॉटेल मधलं काही. मग असं कसं म्हणू शकतो तो की शेफ असून मला साधा आईस्क्रीम बनवता आलं नाही असं? आणि एवढंच होतं तर स्वतः बनवायचं ना. स्वतःचीच आयडिया होती ना, मग बनवायचं. आता सगळ्यांना काय वाटेल मी चुकीची आहे. बघ अपूर्व, तुला कोणीच चुकीचं ठरवत नाही. आणि हा मला म्हणजे मान्यच आहे, दादा जरा जास्तच बोलला सगळ्यांसमोर तुला. पण मी सांगतोय बघ, दादाच्या मनात काही नसेल. तो रागाच्या भरात बोलला असेल. अगं तू नको मनाला लावून घेऊस. हे बघ, मला काय वाटतंय, तू जरा दादाशी जाऊन बोल की. मला अजिबात त्याच्याशी बोलायचं नाही. बघा, विजय लईच काहीतरी चुकलाय असं काय मला वाटत. पण इथं एक गोष्ट लक्षात ठेव, इजाने नवरा म्हणून अपूर्वाच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला पाहिजे, माझं मत आहे. अहो नाना, मला सांगा, तसा तो कायम उभा असतोयच का नाही प्रत्येक गोष्टी. यावेळेला जरा शब्दाला शब्द वाढत गेला. खरं तर वाद होण्याचं काही मोठं कारण नव्हतं. संसारात हे असे लहान मोठे खटके उडायचेच. आणि खरं तर नाना, नुसतं प्रेम पण जरा आळणी होतं. हे असे जरा भांडणं पाहिजे, मीठ पाहिजे, म्हणजे मजा येते. काय दादा? बरोबर आहे तुमचं भाऊजी. अहो पण शब्दाला शब्द वाढत गेला मग टाळतंत्र सोडून बोलायचं होय. जीभर काहीतरी ताबा पाहिजे की नाही. आम्ही काही संसार केले नाही होय. होय तर म्हणून आम्ही कधी आमच्या मर्यादा ओलांडल्या नाहीत. का लक्ष्मीबाई, तुम्हाला कधी मी एवढं बोललोय? अहो तुमचं काय मधीच. भाऊजी, पण इजाला कळायला नको होय. असं चार चौकात बायकोची असं कोणी वागतं होय? वहिनी,
आपला विजय तसा चांगला पोरगा आहे की, चांगले संस्कार आहेत त्याच्यावर. आता ते चार चौकात बोलायचं म्हणशील तर काही काही वेळेला घटना अशा घडतात की माणसाचा तोल सुटतोय. आता त्या दोघांचे जे काही झालं ते आपल्या डोळ्यासमोरच झालं, आपण बघितलं की. वय पण इजा वागला ते बरोबर वागला वय. नाही नाही, त्याचं वागणं बरोबर आहे असं मी म्हटलेलं नाही. फक्त माझं म्हणणं इतकंच की आपण सगळ्यांनी आता त्याच्यात पडू नये. त्यांच्यातला राग वाद गैरसमज जे काय असेल ते त्या दोघांना निस्तरू दे. अहो पण इजा चुकला, त्याची चूक त्याला दाखवायला नको वय. आता मला असं सांग वहिनी, आपला दिवार पिक्चर हा बच्चनचा, बच्चन, त्याच्यामध्ये बच्चन एवढा चुकतोय पण आपल्याला त्याचा राग येतोय नाही की नाही. उलट सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या शशी कपूरचा आपल्याला बऱ्याच वेळेला राग येतोय. असं का सांग? कारण बच्चन आपला आवडता हिरो आहे का नाही. आता इथं कसं झालंय की आपला विजय आणि अपूर्वा दोघं पण आपले हिरो, दोघं पण आपले आवडते. त्यामुळं कुणाची बाजू घ्यायची कुणाची नाही हे कळेनासं झालंय. म्हणून मी काय म्हणतो की आपण कुणाच्या एकाच्या बाजूनं न बोलता जरा हा विषय थांबूया. जे काय आहे ते त्यांचं त्यांना मिटवू देत. त्यांचं त्यांना कळेल की कुणाची चूक आहे कुणाची नाही. हा समजूतदार आहेत दोघ जण. हे बघा भाऊजी, माझा इजा कसा आहे ते मला माहित आहे, पण आज तो चुकला म्हणजे चुकलाच. वहिनी काही मदत करू काय? नको, आवरलंय समजा. दादानं जरा जास्तच केलं नाही. आणि अपूर्वा, तुझ्या लाडक्या अपूर्वा वहिनीला जाऊन जरा सांग, चार माणसात नवऱ्यावर एवढं चिडायची काय गरज होती तिला? जो काही वाद असेल ना तो आपल्या खोलीत चार भिंतींच्या आत सोडवायचा ना. मुळात एवढा काय सिरियस इश्यू होता? मान्य आहे झाली असेल चूक विजय भाऊजींकडनं, म्हणून एवढा तमाशा करायची काय गरज होती तिला? अहो वहिनी काय बोलायला असं तुम्ही? वहिनी तुम्हाला पण माहिती आहे अपूर्वा केवढं करते हॉटेलसाठी. मग दादाने जरा समजून घ्यायला पाहिजे होतं का नाही? एवढं करते ना हॉटेलसाठी, मग आईस्क्रीम बिघडलं कसं? अहो बिघडलं असेल आईस्क्रीम, पण मला सांगा अपूर्वा नको नको म्हणत असताना पण कस्टमरला आईस्क्रीम सर्व करायची काय गरज होती? उगाच आगाऊपणा करायला गेला दाद्या. आगाऊपणा? मोठा भाऊ आहे तुझा तो. मी तू काय बोलतेस कळतंय तुला? सॉरी. घरातलं ना उगाच टेन्शन. पण एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे? एवढं काय, ही छोटी छोटी वाटणारी भांडणं आहेत ना पुढे जाऊन मोठी होतात. ती वाढायच्या आतच त्यांना वेळीच आवर घालायला पाहिजे. मग तसं असेल तर आपण करूयात की काहीतरी वहिनी. भाऊजी, मी फक्त पाणी प्यायला आलो होतो. तुम्हाला पण असंच वाटतंय ना की चूक माझी म्हणून? होय. नाही, दादा हे बघ, तू जाऊ नकोस खोलीत. मग अपूर्वा लय चिडले तुझ्यावर. तिला नाही बोलायचंय तुझ्याशी. अरे पण मग खोलीत जाऊ नको तर झोपू कुठे मी? झोप खोली बाहेर. नीतू काय? वहिनी बघ नीते, मी अपूर्वांशी परत भांडण करायला किंवा वाद घालायला चाललेलो नाही. आणि ठीक आहे भांडणं झाली वादावादी झाली, पण एवढं ताणायची पण काही गरज नाही. ऐक दादा, आता वातावरण तापलंय का नाही? तू तरी समजून घे की. ठीक आहे.
स्वतःला एवढा त्रास करून घेण्यापेक्षा जा की सॉरी बोल अपूर्वाला. का म्हणून? माझी काय चूक आहे तो मी त्यांना जाऊन सॉरी म्हणायला पाहिजे? हे तू मला काय विचारायला लागलास दाद्या? मुळात कोण चूक आहे कोण बरोबर आहे हा मुद्दाच नाही. घरच्यासनी पटणार आहे का हे सगळं? बरं घरच्यांचं पण जाऊ दे, अपूर्वाला तरी पटायला पाहिजे ना. म्हणून सांगायला दादा जा जरा आणि जाऊन सॉरी म्हण. विषय कट करून टाक की. पहिली गोष्ट माझी चूक नाही. माझी चूक नसताना सुद्धा मी त्यांना सॉरी म्हणायला तयार आहे, पण त्या माझ्याशी बोलायला हव्यात का नाही? त्या आईस्क्रीम वितळलं पण ह्यांचा राग वितळत नाही. काय करू आता मला तूच सांग. मी काय सांगू दादा तुला? हे बघ, काय करायचंय काय नाही करायचंय हे तुझ्या हातात आहे. आणि अपूर्वाचा राग तुलाच घालवायचा, मला नाही. मी फक्त सांगायचं काम केलं. तू बघ तुझं काय ते. इतका इगो, एक तर स्वतः चूक करायची मग ती मान्यही करायची नाही आणि मग स्वतःच रूम मध्ये यायचं नाही. म्हणजे आज खूप इरिटेट करतोय तू मला. ठीक आहे, नाही यायचं ना रूम मध्ये, नको येऊ. मला बोलायचंय तुमच्याशी. मला काही बोलायचं नाहीये तुझ्याशी. ठीक आहे, नका बोलू, नुसतं ऐकून घ्या. तू जा ना. हो जाणं काय लगेच तुमचं? हा मग एवढ्या मेहनतीने मी शिडी लावून वरती चढलोय, त्याचं काही वाटतं का ना तुम्हाला? हा तुम्हाला आठवतंय का आपल्या लग्नानंतरचा पहिला दिवस? मी असं इथं शिडी लावून चढलो होतो, आठवतंय? आता मला काही आठवायचंही नाहीये आणि तुझं काही ऐकूनही घ्यायचं नाहीये. हो ऐका की, हो थांबा 2 मिनिटं तरी ऐकून घे की. एवढं वरती सोडले म्हणून तुम्ही कुठं एवढ्या तेवढ्या गोष्टी मनावर घेताय राव? की तुला एवढीशी गोष्ट वाटते? ते कपल काय काय बोलून गेलं आठवतंय ना तुला? फालतू म्हणून गेलेत ते, फालतू. आणि फक्त आईस्क्रीमला नाही तर ओव्हरऑल हॉटेलला. तू त्याला एवढीशी गोष्ट म्हणतोय? हाऊ कॅन यू से दॅट? मला नव्हतं तसं म्हणायचं, मी चुकलो. जी होती ती लय मोठी गोष्ट होती, मी मान्य करतो मी चुकलो. पण आता जे एकदा घडून गेलंय ते बदलता येणार आहे का? नाही ना. मग जाऊ दे की, झटकून टाका सगळं राग. झटकून टाकू राग? हा. मी तुला सांगू शकत नाही, पण आज मी खूप हर्ट झाली. तू चक्क माझ्या कामावर अविश्वास दाखवला. नाही, ते बोलता बोलता तोंडातून निघून गेलो. खरंच सॉरी. सॉरी सॉरी म्हणणं ना खूप सोपं असतं, पण ज्या गोष्टीमुळे आपण समोरच्याला सॉरी म्हणतोय ती गोष्ट समोरच्याला किती हर्ट झाली असेल याचा विचार पण करत नाही. मी का तुझ्याशी वाद घालत बसले इथे? बरोबर आहे, मी आत येतो मग आत बसून बोलू आपण. हा तू जा. हा प्लीज. ओ काय करताय? नाही नाही थांबा 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 थांबा. हे घ्या, आपल्याच बागेतली ती नानांनी लावलेली रोपटी होती का नाही त्याची. रात्रीच्या वेळी फुलं तोडू नये म्हणतात झाडाची, तरी पण मी तोडली तुमच्यासाठी. एवढं तरी लक्षात घ्या की. सॉरी. हो नाही 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 थांबा. हो थांबा, नाही बंद नका करू, बंद करू. पडलो. काय झालं? तुम्हाला माहिती किती काळजी बघत होत. तू फसवलंस मला. नाही हो, फसवलं कर नाही, जराशी मस्करी केली. तुला सगळी मस्करी वाटते ना? नाही. किती घाबरले मी. तू तू जीव घेशील माझा एक दिवस. हे पण काय बोलते तुम्ही? तुला हसू येते? हा
मी तुझी काळजी करते हे पण तू लाईटली घेतोस ना? ठीक आहे, तू एक काम कर, तू राहा बाहेर, अख्खी रात्र तू बाहेरच राहा. नको आओ आओ ऐक आओ नको आओ. या काय आलं? अपूर्वा काय म्हटली? आयडिया चांगली होती खरं तर. म्हणजे तू प्रामाणिकपणे जाऊन माफी मागितलीस आणि तिनं ऐकूनच घेतलं नाही असं. एक मिनिट, तूच काहीतरी घोळ घातलास का नाही? नीट बोलला नसशील, त्याशिवाय अपूर्वा ऐकून घेणार नाही असं होणार नाही. काहीतरी उलट बोलास, मान्य कर. नाही का, खरंच तसलं काही नाही. मी माफी मागायलाच गेलतो की. आता त्यांचा राग काही केलं शांतच होत नाही, त्याला मी तरी काय करणार? काका तूच सांग, असं करू कसं चालेल? मला पण मन आहे, मला पण आत्मसन्मान आहे. तुझ्या आत्मसन्मानाची चटणी नंतर करूया. मला आधी सांग, माफी मागितलीस का नाही स्पष्ट शब्दात? हा सॉरी म्हणलो. अरे मला माफ करा, मी माती खाल्ली, माझं चुकलं, परत असं होणार नाही असं स्पष्ट शब्दात बोललास. काय करायचं तुझं? हे असं वागतोयस, कसला आत्मसन्मान घेऊन बसलायस? आता मी तुझी अजिबात मदत करणार नाही, कळलं? नाही काका, असं असं नको म्हणू, असं नको म्हणू. मला दुसरा काहीतरी मार्ग सुचव की. एक काम कर, इथनं असं डावीकडे गेलास की आपला देवार आहे की नाही, हा, त्या देवाराच्या समोर जाऊन बसायचं. हा, समोर टाळ दिसेल, तो घ्यायचा आणि कुठंच बसायचं. न्यू मार्ग पंढरपूरला तिकडे जाऊ म्हणतोय. काका काका सांग की काहीतरी. विजय दीनानाथ चव्हाण, सकाळ झालीये, उठायचंय ना? काय आता उठणार आहेस का इथेच झोपून राहणार आहेस? दुकानावर जायचंय ना? कोणी बघितलं तर काय म्हणेल? बायकोने रागाच्या भरात नवऱ्याला रात्रभर रूम बाहेर ठेवलं. मी स्वप्न बघत नाही ना, तुम्ही खरंच माझ्याशी बोलताय? हो. मी तुमचा राग गेला ना माझ्याचा? खूप रागवले ना मी तुझ्यावर, पण आता किती वेळ असा राग धरून बसणार होते? तेच तर म्हणतोय की मी, माझी काही चूक नसताना तुम्ही याच्यावर रागवलं तो. बरं रागवलं ते रागवलं, सगळ्यांसमोर मला असं बडा 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 काय 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 बोललं. मग मी तुमची माफी मागायचा प्रश्न येतोच कुठनं? पण ठीक आहे, तरी पण मी तुमची समजूत काढायला आलो होतो. तुमचा राग गेला ना आता, तुम्हाला तुमची चूक कळली ना, बस झालं. मग आवरून घ्या तुम्ही पटकन, म्हणजे कसं मी पण आवरून घेतो. आपल्या दोघांना हॉटेलवर जाता येईल लगेच. उठलात तुम्ही? चढले उशीर झाला. बर तुम्ही उठल्यात ना, पटकन आवरून घ्या, मी पण आवरून घेतो. म्हणजे कसं लगेच आपण हॉटेलवर जाऊ आणि मी आज तुम्हाला मदत करतो. दोघं मिळून आईस्क्रीम बनवूयात. कुठल्याही परिस्थितीत आज जकास आईस्क्रीम झालंच पाहिजे. मला तुझ्या हेल्पची काही एक गरज नाही. शेफ मी आहे, माझं माझं मी बनवू शकते आणि हॉटेलवर सुद्धा माझं मी जाऊ शकते. तुला कष्ट घ्यायची गरज नाहीये. एवढं सगळं कालचं भांडून विसरून मी प्रेमानं बोलते.
त्याची काही किंमत नाही. सारखं आपलं समोरच्या माणसाला हाड तुडचं करायचं. ते म्हणतात ना, ज्याचं करावं बोलत तो म्हणतो माझंच कर. त्याला विजयराव दुकानावर काय करायचं आपल्याला, हॉटेलवर जाऊन बाहेर जाऊन आईस्क्रीम खाऊ आपण. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.